ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय कोरोना परिषद. गेल्या तासाभरापासून आपण विविध मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास करून विदर्भामधली स्थिती, तिकडचा नवा संसर्ग कशा पद्धतीने पसरू शकतो, किती धोकादायक आहे, या सर्वच अनुषंगानं. आणि याच बाबतीत डॉक्टर गंगाखेडकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की विदर्भातली कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयंकर असण्याची भीती त्यांनी वर्तवलेली आहे. कोरोना परिषदेमध्ये थोड्या वेळापूर्वीच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी हा इशारा दिलाय. शिवाय विदर्भामध्ये आतापर्यंत कोरोनाचा इतका मोठा उद्रेक झाला नव्हता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे गांभीर्यानं घ्या, हलक्यामध्ये कोरोनाला घेऊ नका, कुठल्याही प्रकारच्या संसर्गाला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. ही विदर्भामधली स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र आता आपण खास करून मुंबईमधली स्थिती, मुंबई उपनगरांमधली स्थिती, त्या ठिकाणी नेमका कसा पद्धतीने आकडा जो आहे तो वाढत चाललेला आहे गेल्या काही दिवसांपासून, ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. मुंबईतली कोरोनाची स्थिती आपण पाहताय. 4 वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या तयारीमध्ये आहेत. ही महत्त्वाचे वॉर्ड आहेत. के ईस्ट, टी वॉर्ड, आर सेंट्रल, एम वेस्ट वॉर्डामध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. दररोज रुग्णसंख्येमध्ये 10 ते 15% वाढ ही नोंदवली जाते. त्याच्यामुळे मुंबईकरांनो, हा तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सर्वांसाठी हा धोक्याचा इशारा आहे, धोक्याची घंटा आहे. राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आपण पाहताय. 15 फेब्रुवारीला 3,365 रुग्ण होते. 16 फेब्रुवारीला हा आकडा झालेला आहे 3,663. त्याच्यानंतर 17 फेब्रुवारीला आकडा वाढलेला आहे 4,787. 18 फेब्रुवारीला हा आकडा झालेला आहे 5,427. त्याच्यामुळे लक्षात घ्या, एका दिवसामधला आकडा 5,500 रुग्ण वाढतोय. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा जो आहे तो करू नका. मुंबईमधला कोरोनाग्रस्तांचा आकडा आपण या ठिकाणी पाहताय. 15 फेब्रुवारीला 493 रुग्ण, 16 फेब्रुवारीला 461 रुग्ण, 17 फेब्रुवारीला एकदम हा आकडा वाढलेला आहे. हा आकडा पोहोचलेला आहे 721 वर आणि 18 फेब्रुवारीला हा आकडा होता 736. रुग्णवाढीचा दर हा 12 वरून 14% गेलेला आहे. अनेक जणांचा विनामास्क वावर मुंबईमध्ये आपण पाहतोय. सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ फासलं जात आहे. मुंबईतली ही कोरोनाची स्थिती आहे. आरोग्य समितीकडून घरोघरी जाऊन जे ते स्क्रीनिंग केलं जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये RT-PCR टेस्ट जी आहे ती केली जाते. त्यामुळे हर तऱ्हेने प्रशासन प्रयत्न करत आहे की कोरोना हा रोखला जावा. मात्र त्यांना गरज आहे ती म्हणजे तुमची आमची साथ मिळणं. आपल्यासोबत मान्यवर आहेत. मी पुन्हा एकदा त्यांची ओळख करून देते. आपल्यासोबत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी आहेत. याच्यानंतर आपल्यासोबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने आहेत. याच्यानंतर आपल्यासोबत आरोग्य विभागाचे तांत्रिक सल्लागार डॉक्टर सुभाष साळुंके आहेत. यानंतर अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत विषाणू तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती गिलाडा आहेत आणि विषाणू तज्ज्ञ प्राप्ती गिलाडा सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी लहाने सरांकडे जाते. लहाने सर, आपण पाहतोय की प्रामुख्याने मुंबईमध्ये शहरी भागांमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला होता. म्हणजे एक धारावीसारखं सुद्धा उदाहरण आहे जे कोरोनामुक्त सुद्धा झालं अगदी फटाफट. म्हणजे एक प्रश्न होता की एवढ्या दाटीवाटीच्या परिसरामध्ये नेमकं आता तुम्ही ऑपरेशन हे कसं राबवणार कोविड थांबवण्यासाठी. मात्र त्यावर सुद्धा मात केली गेली. आता टेस्टिंगचा आकडा जो आहे तो वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. साहजिकच आरोग्य यंत्रणांवर याचा भार पडणार आहे. ते कशा पद्धतीने मॅनेज जे आहे ते केलं जाईल. नाही, आपण आता जे पाहतो आहे की संख्या जी वाढत चालली आहे, तर संख्या वाढत जात असताना पहिलं काही करायचं असेल तर ट्रेसिंग आणि टेस्टिंग याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि हा जो सर्व्हिलन्स करून आणणं, त्याचं टेस्टिंग करणं आणि ते टेस्टिंग करत असताना आपण जर पाहिलं की आपल्या मार्च महिन्यामध्ये 3 लॅबोरेटरीज होत्या. त्यावेळेस आपण सुरुवात केली. बरोबर. आज आपल्याकडे RT-PCRच्या 217 लॅबोरेटरी काम करतात, खाजगी आणि सरकारी मिळून. आणि त्याचबरोबर 300 ठिकाणी आपण अँटीजेन टेस्टिंग करतो. आता या लॅब चालवत असताना आपण 25 सप्टेंबरचा विचार केला तर या फुललेस कॅपॅसिटीमध्ये आपण ह्या लॅब चालवत होतो त्या दिवशी. आणि म्हणून आता ह्या लॅबची जी कॅपॅसिटी आहे, आपण 1 लाख ते 1,20,000 टेस्ट रोज करू शकतो. आता याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर, याच्यासाठी लागणारी अँटीजेन्स किट्स किंवा हे सगळे जे आहेत, तर आपण हे किट सगळे हाफकिनकडनं घेतो. त्याला लागणारे लॉजिस्टिक आपण हाफकिनकडनं घेतो आहे. याच्यासाठीची सर्व सुविधा म्हणजे सोय करण्यात आलेली आहे. आणि आता ट्रेनिंग, आपण या सर्व लोकांना ट्रेन केलं आहे. टेक्निशियन ट्रेन केले आहेत, डॉक्टर ट्रेन केले आहेत. तसेच जे डॉक्टर पास झाले त्यांना आपण सर्वांनाच म्हणजे इव्हन ग्रामीण भागामध्येही मायक्रोबायोलॉजीचे डॉक्टर असतील, पॅथॉलॉजीचे डॉक्टर असतील, ही मॅनपॉवर, ट्रेन मॅनपॉवर आज आपल्याकडे सर्व आहे. आणि म्हणून आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळं
आपण टेस्टिंग निश्चित करू शकतो. फक्त टेस्टिंगसाठी जे आपण म्हणूया की त्याचं जे ट्रेसिंग केलं पाहिजे की एक पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर, आणि याच्यासाठीचा हा सर्वात मोठा चांगला उपाय आहे टेस्टिंग आणि ट्रेसिंग. हे जर आपण करत राहिलो तर रुग्ण हे समाजातनं बाहेर येतील, त्यांना आयसोलेट केलं जाईल, होम आयसोलेशन असेल किंवा दवाखान्याचं आयसोलेशन असेल. आणि म्हणून आज ही यंत्रणा सक्षम आहे आणि या टेस्ट आपण करू शकतो आणि 24/7 या ज्या लॅबोरेटरीज हे आपण चालवण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे. मला डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडे जायचं आहे. जोशी सर, दुसऱ्यांदा कोरोना होणार नाही याची काही एक शाश्वती नाही आहे. म्हणजे आपण लोकप्रतिनिधींचं पाहिलेलं आहे, काही मंत्र्यांना सुद्धा दुसऱ्यांदा कोरोना जो आहे तो झालेला आहे. म्हणजे त्रिसूत्री जे आहे ते पालन करायचं, सामान्यांनी पालन करायचं, सर्वांनीच त्याचं पालन केलं पाहिजे. मात्र त्रिसूत्रीचं पालन करत असतानाच कुठेतरी कम्युनिटीमध्ये जाणं, गर्दी टाळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हा नियम सामान्यांसोबतच लोकप्रतिनिधींना सुद्धा लागू होतो. जोशी सर. म्हणजे तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की आपल्याला मास्किंग, डिस्टन्सिंग हे सगळ्यांनाच आहे. हो. त्याला कोणीही असं कोरोना व्हायरस काही डिस्टिंग्विश करत नाही की तुम्ही मंत्री आहात, की तुम्ही समाजसेवक आहात, की तुम्ही डॉक्टर आहात. आणि त्यामुळे आपल्याला अतिदक्षता घेणं हे अनिवार्य आहे. इव्हन आपण व्हॅक्सिन जरी घेतलं तरी आपल्याला डबल मास्किंग हे करणं अतिशय महत्वाचं आहे. मी डबल मास्किंगचा उल्लेख का करतोय, कारण कित्येक लोक मास्क बरोबर वापरत नाहीत आणि योग्य तो मास्क वापरत नाहीत. आणि आपल्याला हे कळलेलं आहे की WHO पण ह्याच्यात खूप चुका केलेल्या आहेत. कोरोनामध्ये आपण प्रत्येक वेळेला शिकत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला जर का पुढची काळजी घ्यायची असेल, व्हॅक्सिन असो किंवा नसो, आपल्याबरोबर कोरोना हा राहणार आहे 2021 मध्ये, 2022 मध्ये, 2023 मध्ये. तर आपल्याला मास्किंग, डबल मास्किंग, डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. क्राउडेड एन्व्हायरमेंट, पुअरली व्हेंटिलेटेड स्पेसेसमध्ये महत्वाची गोष्ट आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण खातो, म्हणजे रेस्टॉरंट्समध्ये जातो, लग्नाला जातो, तेव्हा आपण जेव्हा अनमास्किंग करतो तर ते सगळ्यात महत्वाचा ट्रान्समिशन पॉईंट आहे. तर घरी शक्यतो जेवावे, बाहेर जेवण कमी करावे, रेस्टॉरंटमध्ये गेले तर टेक अवे करावे. या लहान लहान गोष्टी आपण करू शकतो. आणि आता ऍटलीस्ट हे 2 आठवडे 4 आठवडे आपण जर का थोडी काळजी घेतली तर हा जो सो कॉल्ड सेकंड वेव्ह आहे ती येणार नाही. अजूनही आपण येलो सिग्नलवर आहोत, अजूनही आपली वेळ गेलेली नाही, अजूनही आपण एक विंडो ऑफ इंटरव्हेन्शन मध्ये आहोत. तर आता जर का आपण आपले डोळे उघडले आणि सगळ्यांनी कॉपरेट केलं टॉप टू बॉटम, तर मला असं वाटतं की सेकंड वेव्ह याची शक्यता खूप कमी आहे. मला तृप्ती गिलाडा यांच्याकडे जायचंय. तृप्तीजी, म्हणजे आपण विषाणू तज्ज्ञ आहात. मी आता या ठिकाणाहून उठले, माझा हात या ठिकाणी सोफा सेटला लागलेला आहे. मी पटकन उठले, त्याच्यानंतर मी सॅनिटायझर घेतलं, मी हाताला लावला, त्याच्यानंतर मी पुन्हा बसले, मी पुन्हा हे घेतलं, मगासपासून माझ्या हातामध्ये जे पेपर होते त्यांना मी पुन्हा हात लावला, त्याच्यानंतर मी पुन्हा या पेनला हात लावला. म्हणजे तुम्हाला कदाचित हा प्रश्न माझा बालिश वाटेल की ही काय विचारते किंवा ही काय करू पाहते. तर माझा एक सरळ साधा प्रश्न आहे की ही वस्तू मी सॅनिटाईज केलेली नव्हती, हा पेपर मी सॅनिटाईज केलेला नव्हता, मी फक्त माझ्या हाताने सॅनिटाईज केलेलं होतं, मला धोका आहे? नाही, आपल्याला सर्वात महत्वाचं काय कळून घ्यायचंय की जे व्हायरस आहे हे आपल्या चमडीतून किंवा स्किन मधून आत जात नाही. हे न धुतलेले हात आपण चेहऱ्यावर लावले तर आपल्या डोळ्यातून किंवा नाकातून किंवा तोंडातून आतमध्ये जातो. तर आपण न धुतलेले हात चेहऱ्याला लावले नाही तर आपल्याला कोणताच धोका नाही आहे. पण हातापेक्षा जे जास्त धोका आहे ते आहे ड्रॉपलेट्सचा. म्हणजे आपण जेव्हा बोलतो, जेव्हा खोकला करतो, जेव्हा छिंकी करतो किंवा जेव्हा सोबत जेवतो तेव्हा काही काही थुंकीचे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात तोंडातून आणि नाकातून. त्या ड्रॉपलेट्समध्ये कोरोना व्हायरस जास्त नंबरमध्ये असतो आणि त्याचं जे रिस्क आहे ते खूप जास्त आहे. तर आपल्याला आता लोकांना मास्किंग फक्त आपण बोलतो ना, त्यांना फक्त मास्किंग, हो आम्ही करतोय मास्किंग, तसं झालंय. आपल्याला लोकांना परत पूर्ण त्यांना रिवाईज करून सांगायचंय. म्हणजे मास्किंग म्हणजे फक्त मास्क गळ्यात असणं ते इम्पॉर्टंट नाहीये. बरोबर. मास्किंग म्हणजे नाक, तोंड आणि चिन हा पूर्ण एरिया कव्हर झाला तरच मास्किंगचा काही अर्थ आहे. फक्त मास्क जवळ असणं ते इम्पॉर्टंट नाहीये, तर मास्क बरोबर घालणं तेवढंच आवश्यक आहे. आणि जे दुसरी गोष्ट आहे, लोकांना जे रिस्क वाटतं ते कुठे वाटतो, मार्केटला जातात तेव्हा, मॉलमध्ये जातात तेव्हा. बरोबर. पण रिस्क तिकडे जास्त नाहीये. रिस्क केव्हा जास्त आहे, जेव्हा आपण लोकांसोबत जास्त वेळ स्पेंड करतो. म्हणजे आपण काय करतो, आपण ट्रेनमध्ये किंवा कारमध्ये किंवा ओला उबरमध्ये मास्क घालतो आणि जेव्हा आपण मित्राच्या घरी पोहोचतो तेव्हा आपण मास्क खाली करतो. तेव्हा आपल्याला मास्क घालायची जास्त जरूरत आहे. तर आपल्याला जी कोविडचा धोका आहे ते इतर लोकांची नाही, आपल्या स्वतःच्या लोकांपासून जास्त धोका आहे आणि संक्रमण पण तिकडेच जास्त होतोय. म्हणून जेव्हा
जेव्हा तुम्ही आपल्या नातेवाईक सोबत आहात किंवा मित्रांसोबत आहात तेव्हा मास्क पूर्ण फेस कव्हर करणं ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. ठीक. मला लहाने सरांकडे यायचं. लहाने सर, म्हणजे अँटीबॉडीजचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे खरं तर मगाशी हा मुद्दा घ्यायला पाहिजे होता, मात्र तो राहून गेला. अँटीबॉडीज माझ्यामध्ये तयार झालेले आहेत. मला कोरोनाचा धोका नाही आहे. मात्र असंही प्रकार घडतोय की अँटीबॉडीज असून सुद्धा कोरोनाची लागण होतीये. तर हे किती घातक आहे हे लोकांना आता समजावून कसं सांगणार? नाही, आता आपण पाहतोय की आपल्याकडे ज्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये येतात, तर ह्या अँटीबॉडी जेव्हा शरीरात येतात तेव्हा सर्वांना असं वाटतं की आता हा आजार मला होणार नाही आहे. पण अँटीबॉडी आल्यानंतर त्याच्यामध्ये टी सेल नावाचा एक सेल असतो, तो तयार होणं गरजेचं असतो. तो तयार झाला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात जेव्हा कोरोना आला होता त्याच्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे आपण विजय मिळवला, म्हणजे टी सेल आला. विजयाचं लक्षण आहे. त्या टी सेल नंतर एक बी सेल येतो आपल्या शरीरामध्ये, त्याचं नाव आहे बी मेमरी सेल. हा सेल आपल्या शरीरात जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारचे विषाणू पुन्हा आपल्या शरीरात आले तर त्याच्यावर तो अटॅक करत असतो. तर आपण आता काही वॅक्सिन बघतो, पोलिओ वॅक्सिन आहे, स्मॉलपॉक्स वॅक्सिन आहे, याच्यामध्ये जे बी सेल निर्माण होतात ते आपले जन्मभर राहतात. तर तसं याच्यामध्ये नाही आहे. हा जो आजार आहे याच्यामध्ये आपण जेव्हा वॅक्सिन देणार आहोत त्यानंतर आपल्या शरीरात निर्माण होणारा जो टी सेलपासून बी सेल आहे त्याची आज आपलं आयुष्य माहिती नाही आहे. ते काही 9 महिने किंवा 12 महिन्यापर्यंत आहे असं म्हटलं जातं, त्याच्यावर शोध चालू आहे. पण आपण जेव्हा आपल्याला स्वतःला आजार होतो त्यावेळेस सर्वच ठिकाणी अँटीबॉडी येतात असं नाही. म्हणजे जो आजार एकदम माइल्ड स्वरूपाचा असतो अशा वेळेस हे अँटीबॉडी येतच नाहीत. आणि मग अँटीबॉडी आल्या नाहीत तर संरक्षण कसं मिळणार? आणि म्हणून जेव्हा अँटीबॉडी आलेले नसतात अशा वेळेस तो आजार पुन्हा होऊ शकतो, किंवा अँटीबॉडी कमी प्रमाणात आल्या तरी तो आजार पुन्हा होऊ शकतो. आणि म्हणून काय झाले आपल्याकडे की आपल्याकडे एकदा आजार झाला की आपलं वाटतं आता मला होणार नाही, लगेच मास्क सगळं काढून टाकतो आणि लगे म्हणून आपण पाहतो कुणाला 2 वेळा झाला, कुणाला 3 वेळा झाला. त्याचं कारणच असं आहे की त्यांना माइल्ड आजार होता, अँटीबॉडी तयार झाल्या नव्हत्या, म्हणून पुन्हा पुन्हा आजार होत आहे. साळुंखे सर, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारायचा आहे. म्हणजे ह्या कोविडच्या काळामध्ये एक महिला म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटतो की गर्भवती महिलांचे मुद्दे हे फार वेगळे आहेत. म्हणजे आपण साधा सर्दी पडशा जसं मगासपासून आपण उल्लेख वारंवार करतोय की कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा बाळगू नका, मात्र गर्भवती महिलांनी खूप दक्ष राहणं गरजेचं आहे. गर्भवती महिलांसाठी तुम्ही नेमक्या काय सूचना कराल? कारण आता या पुढच्या टप्प्यामध्ये, पुढच्या या तासाभरामध्ये, पाऊण तासामध्ये आपल्याला सोल्युशनवर जायचंय की काय झालं तर तुम्ही काय केलं गेलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीलाच मी मुद्दा घेते गर्भवती महिलांचा. साळुंखे सर. गर्भवती महिलांच्या बाबतीमध्ये आपण सगळ्याच व्हायरल डिसीजमध्ये गर्भवती महिलांना आपण हाय रिस्क कॅटेगरीमध्ये त्यांना समजतो. म्हणजे नॉर्मल महिला हिची जी आपण काळजी घेतो त्यापेक्षा अधिकची काळजी गर्भावस्थामधल्या असलेल्या महिलेची घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच 2-3 गोष्टी आपण त्यांना सांगतो. आणि गर्भवती महिलेच्या बाबतीमध्ये आणखी एक हाय रिस्क फॅक्टर किंवा एक काळजी करण्यासारखी परिस्थिती जी आहे की आज मी तिला जे व्हॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध आहे, हे व्हॅक्सिन जेव्हा केव्हा सर्वसामान्य लोकांसाठी द्यायला आपण सुरुवात करू तर त्याच्यामध्ये या गर्भवती महिलांचा जो गट आहे त्याला आज तरी काही आपण समाविष्ट त्याचा केलेला नाही. म्हणजे समजा कल्पना करू की आपल्याला पुढच्या महिन्यापासून व्हॅक्सिन द्यायचे, तर त्या व्हॅक्सिनच्या ग्रुपमध्ये गर्भवती महिलांचा समावेश आज तरी झालेला नाही. म्हणून गर्भवती महिलेच्या बाबतीमध्ये अधिकची काळजी ही सगळ्यात महत्त्वाची. एक म्हणजे बेसिकली जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची गेली तासभर आपण चर्चा करतो त्याचं अत्यंत काटेकोरपणे पालन त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर जनरली जे आपण त्यांना सांगतो की बाबा तुमचं न्यूट्रिशनची काळजी घ्या, त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःवरती असं काही एकदा एवढं ओझं घेऊ नका की ज्याच्यामध्ये तुमचं इम्युनो सप्रेशन होईल किंवा तुम्हाला कुठलाही बाकीचा आजार होऊ शकेल. कारण जे काही साधे वाटणारे आजारसुद्धा या परिस्थितीमध्ये त्याच्यातनं त्यांना जास्त व्हल्नरेबल करू शकतात. म्हणून आपल्या संपूर्ण पब्लिक हेल्थ किंवा सार्वजनिक आरोग्याच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये गर्भवती महिलांना आपण प्रायोरिटी देतो, कारण दे आर रिअली व्हेरी व्हल्नरेबल. आणि म्हणूनच या कोविडमध्ये तर त्यांची अधिकची काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा व्हॅक्सिन येईल, जेव्हा उपलब्ध होईल त्यावेळी ते थोडंसं आणखी प्रोटेक्शन होईल. पण तिथपर्यंत न थांबता आता सध्या जर त्या महिलांनी आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबियांनी ही जर काळजी घेतली, आणि आता आपल्याला पाहतो मुंबईमध्ये किंवा या संपूर्ण विदर्भ रिजनमध्ये या बाबतीमध्ये महिला
रुग्णालय आहेत. परवाच आमची अकोला आणि अमरावतीमध्ये महिला रुग्णालयांच्या अधिष्ठाता डॉक्टर निकमही होते, त्यांच्याबरोबर चर्चा झाली की आपल्याला ह्यांची जास्त कशी काळजी घेता येईल, त्यांचं प्रोटेक्शन आणि ते त्यांचं कॉन्टॅक्ट विथ दी प्रॉबेबल केसेस कसे येणार नाही आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सर्व्हिलन्ससाठी आपल्याला काय एस्केलेट करता येईल याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे आणि ते करणं गरजेचं आहे. साळुंखे सर, मला ॲक्च्युली ब्रेक घ्यायचा आहे, मात्र तरी सुद्धा एक शेवटचा एक प्रश्न, छोटासा प्रश्न तुम्हाला विचारते ब्रेकवर जाण्यापूर्वी. सर्वसामान्यांना लस देण्यासाठीची हीच ती वेळ आहे असं तुम्हाला वाटतं? हां, निश्चित. मी गेली आठवडाभर सातत्याने प्रयत्न करतोय केंद्र सरकारच्या मंडळींना सांगण्याची की तुम्ही जी सध्या लस जे टप्पे ठरवलेत, पहिल्यांदा कुणाला तर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस वगैरे, मग जे फ्रंटलाईन वर्कर्स, मग सर्वसामान्य माणसं, हे जे टप्पे ठरवलेत ते काही विशिष्ट उद्देशाने ठरवलेत हे आम्हाला पटतं. तुमचं जे काही ॲप तयार करायचं होतं ते अजून व्यवस्थित झालं नाही, त्याच्यामुळे बऱ्यापैकी गोंधळ निर्माण झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण एवढं होत असताना महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मागच्या आठवड्यात 2 आठवड्यात केसेस येतात, तिथं तुम्ही मार्च एंडपर्यंत थांबायला लावणार, मार्च फर्स्ट सेकंड वीकपर्यंत थांबायला लावणार का? आपल्याला आज अशी स्थिती आहे की कोट्यावधींचे डोसेस सिरम इन्स्टिट्यूटमध्ये रेडी आहेत, आपली यंत्रणा आहे ना, प्रायव्हेट सेक्टर आहे ना, का ह्या सर्व लोकांच्या मदतीने जे व्हल्नरेबल पॉप्युलेशन महाराष्ट्राची आहे त्यांच्यापर्यंत व्हॅक्सिन ॲक्सेस का नाही करू देत? व्हॅक्सिन का नाही मिळायचं आम्हाला? की आजपासून महिन्याभरामध्ये आपण समजा एक 5-25 लाख लोकांना हे व्हॅक्सिन देऊ शकलो, जे 50च्या पुढे आहेत, जे व्हल्नरेबल आहेत, ज्यांच्यात क्रॉनिक कोमॉर्बिडिटी आहे, त्या समजा 5-25 लाख लोकांना हे व्हॅक्सिन उपलब्ध झालं तर त्यांच्यातले होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि मृत्यू कमी नाही का होणार? मी अतिशय ठामपणाने केंद्र सरकारच्या, त्या लोकांना माझं आवडत नाही, मी थोडासा भांडखोर माणूस आहे, मी तिथं आता चक्क भांडण करतोय की वाय डू यू वॉन्ट टू डिनाय ॲक्सेस टू द व्हॅक्सिन इन महाराष्ट्र जनरल पॉप्युलेशन? डॉक्टरमध्ये तुम्ही घ्या म्हणाले, आज काही ठिकाणी डॉक्टरांच्या मध्ये आणि हेल्थकेअर प्रोव्हायडरमध्ये जवळपास 30-40% लोकांनी घेतलेलं नाही आहे, ते व्हॅक्सिन आहे. म्हणजे व्हॅक्सिन नाही असं नाही आहे. बरं, ते व्हॅक्सिन तुम्ही अत्यंत योग्य रीतीने त्याचे कायदेशीरदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून तुम्ही ते क्लिअर केलंय. असं नाही आहे की ते व्हॅक्सिन एक्सपेरिमेंटल आहे. ते व्हॅक्सिन तुम्ही DCGIने अतिशय काटेकोर पद्धतीने त्याच्या पडताळणी करून त्याला मान्यता दिली. 1 कोटी लोकांना आपण काल संध्याकाळपर्यंत व्हॅक्सिन दिलंय. म्हणजे आता हे व्हॅक्सिन सेफ आहे, हे इफेक्टिव्ह आहे, इम्युनोजेनिक आहे. अशा स्थितीमध्ये कुठलं लॉजिक आहे मला अजिबात समजत नाही आहे की जनरल पॉप्युलेशन थांबा, आम्ही का आता आमचं ॲप चालू नाही आहे. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. ह्याच्यापेक्षा अधिक पब्लिक डोमेनमध्ये किंवा ह्या तुमच्या काय म्हणू आपण लोकांच्या समोर बोलताना जास्त कडक शब्द नाही वापरायचे, पण मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. मला माहिती आहे केंद्र सरकारची काही मंडळी त्याच्यासाठी काही एक्सक्यूज हा शब्द नाही, त्याच्यासाठी काही कारणं देत आहेत, पण त्या कारणांपासून आणि होणाऱ्या आजारपासून या दोन्हीचा जर आपण ताळमेळ बसवला तर लवकरात लवकर, मी तर म्हणेन उद्यापासून, समजा उद्यापासून म्हणजे जितक्या लवकर आपण सर्वसामान्य लोकांना, विशेषतः ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, त्यांना हे व्हॅक्सिन उपलब्ध करून देणं हे अगत्याचं आहे. ते जर केलं नाही तर त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याला कोण जबाबदार, हा प्रश्न मी आज सकाळीच विचारला केंद्र सरकारच्या काही मंडळींना, आणि तो प्रश्न मी परत विचारतो आणि विचारत राहणार की का नाही तुम्ही ॲक्सेस करून देत या व्हॅक्सिनला? वाय डू यू डिनाय ॲक्सेस टू द व्हॅक्सिन फॉर अ जनरल पॉप्युलेशन इन महाराष्ट्र, की ज्याच्या या राज्याबद्दल तुम्ही तिथं दिल्लीमधून सांगताय खूप केसेस वाढल्या. अरे वाढल्या हो बाबा, पण त्याच्यासाठी ज्या उपाययोजना करायची त्यातली ही एक आहे ना, इथं प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रथम टप्प्यावरती फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की व्हॅक्सिनसाठी, की ज्या वेळेला कोरोना आलेला होता त्यावेळेला व्हॅक्सिन केव्हा येणार याची खूप प्रतीक्षा होती. 16 जानेवारीला व्हॅक्सिनचा पहिला डोस जो आहे तो द्यायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर एक प्रकारे दिलासा मिळत गेला की हो आता व्हॅक्सिन आलेला आहे, त्याच्यामुळे आता आपण कोरोनापासून थोडेसे दूर झालेलो आहोत, आपण थोडेसे आता बिनधास्त होऊ शकतो, निर्धास्त होऊ शकतो. मात्र सर्वसामान्यांसाठी अजूनही व्हॅक्सिन आलेली नाहीये. त्याच्यामुळे या मुद्द्यावरूनच आपण पुढच्या ब्रेकच्या नंतर चर्चा करणार आहोत. एक आपण छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.
आपण पाहता एबीपी माझा कोरोना परिषदेमध्ये आपण तुमच्या आमच्या मनामधल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मला आता वेळ न दवडता डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडे जायचं आहे. जोशी सर, साळुंखे यांनी जसं मगाशी सांगितलं, माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत थेट, की सर्वसामान्यांसाठी लस जी आहे ती केव्हा उपलब्ध होऊ शकते, काय तुमचा अंदाज आहे? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे थोडासा मुंबई सेंट्रिक आहे, की या ठिकाणी टेस्टिंग कमी झालेल्या होत्या मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी, त्याच्यामुळे आकडा जो आहे तो कमी होता. आता टेस्टिंग वाढल्यात म्हणून हा आकडा वाढलेला आहे का? तर मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे मी डॉक्टर साळुंखे यांची सहमत नाहीये गर्भवती स्त्रियाबद्दल. गर्भवती स्त्रिया ज्या आहेत त्या लो रिस्क कॅटेगरीमध्ये जातात. स्त्रिया, लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया ह्या लो रिस्क कॅटेगरी आहेत. त्यांना काही कोमॉर्बिडिटी असेल गर्भवती स्त्रीला तर तिला जास्ती रिस्क असते. किंवा गर्भवती स्त्रीला जर का कोविडची लागण झाली आणि 3rd ट्रायमेस्टर मध्ये असेल तर तिला जास्ती त्रास होऊ शकतो. पण गर्भवती स्त्री हे कुठल्याही कोमॉर्बिडिटी किंवा वल्नरेबल ग्रुपमध्ये कोविडमध्ये जात नाही. इनफॅक्ट स्त्रियांना एक इनबिल्ट प्रोटेक्शन आहे कोरोनाशी कम्पेअर टू पुरुषांपेक्षा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिन हे सर्वसामान्यांना द्यावं, पण आतापर्यंत आपल्याकडे आलेली वॅक्सिन आहेत त्याच्या अप्रोप्रिएट चाचण्या झालेल्या नाही आहेत. आपलं कोवॅक्सिन पण आता अजूनही रिसर्च मोडमध्ये आहे आणि ही प्रोसेस अतिशय स्लो आणि कंबरसम आहे. त्यामुळे ती प्रायव्हेटाईज करावी, मात्र इक्विटेबली डिस्ट्रीब्यूट करावी, म्हणजे कोणालाही प्रेफरन्शियल ट्रीटमेंट न देता ती करावी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते जे कोविन ॲप खूप त्याच्यात प्रॉब्लेम असतील तर ते डिकंट्रोल आणि डिसेंट्रलाइज करणं हे महत्वाचं आहे. आणि मग स्टेट गव्हर्नमेंटनी ठरवावं की वॅक्सिनेट कसं करावं. तिसरा प्रश्न तुमचा जो मुंबईबद्दल होता, तर मुंबईमध्ये टेस्टिंग कमी झाल्यात म्हणून आकडे कमी होते आणि आता वाढवल्यात म्हणून आकडे कमी आहेत, हे अयोग्य आहे. आय थिंक ओव्हरऑल आपला डेथ रेट कमीच राहिलेला आहे, पण क्लिअर कट आपले जे रुग्ण आहेत ते वाढलेले आहेत. आम्ही पण हॉस्पिटल्समध्ये पाहतोय की आता जास्ती रुग्ण आहेत. कोविड वॉर्ड जवळजवळ 1 महिन्यापूर्वी एम्प्टी झाले होते आणि आता ते सगळे वॉर्ड भरायला लागलेले आहेत. आयसीयू मध्ये पण आता बेड मिळत नाहीत कित्येक ठिकाणी. तर हे क्लिअर कट आहे की कोरोनाची जी लागण आहे आणि सिव्हिअर डिसीज जी लागण आहे ती मात्र वाढायला लागलेली आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये एक डबलिंग झालेलं आहे आणि ओव्हरऑल आपण पूर्ण अनलॉक केलेलं आहे. शाळा कॉलेजेस चालू केलेले आहेत. आपल्या ट्रेनमध्ये पण 20 लाखाच्या जागेवर ऑलमोस्ट 35 ते 40 लाख लोक जात आहेत. त्यामुळे क्लिअरली आपल्याला दिसतंय की त्याचा एक परिणाम दिसतोय आपल्याला. आणि आपण टेस्टिंग कमी केलं होतं. आपली थोडीशी जी यंत्रणा होती ती थोडीशी लॅक झाली होती. त्यांना आपल्याला रॅम्पअप करायची गरज होती आणि ती ते करतायत. मग डॉक्टर शशांक जोशी सर, मग या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का? हा जर आकडा असाच वाढत गेला तर ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन हे अजिबात कोरोनाचं सोल्युशन नाही. हे एक अतिशय ड्रॅकोनियन मेजर आहे आणि मी लॉकडाऊन बद्दल अजिबात सहमत नाहीये. मायक्रो कंटेनमेंट, मिनी कंटेनमेंट, डबल मास्किंग हे सोल्युशन आहे कोरोनाचं. लॉकडाऊन इज अ व्हेरी इझी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेप, पण त्यांनी लोकांना खूप हानी होते. त्यामुळे तुम्ही सील करा बिल्डिंग, मायक्रो कंटेनमेंट करा, त्या ज्या जागी लागण जास्ती आहे तिथे जाऊन तुम्ही प्रॉपर सीलिंग करा, हे जास्ती महत्वाचं आहे. आणि लोकांनी स्वतःचे कॉपरेशन करायची पण गरज आहे. पण लॉकडाऊन इज नॉट एट ऑल द सोल्युशन. त्या नाईट कर्फ्यूला पण काही अर्थ नाहीये. त्यामुळे आय डोंट अग्री विथ दॅट एट ऑल. मला डॉक्टर निकम यांच्याकडे जायचं आहे. निकम सर, अमरावतीमध्ये स्पेसिफिकली तुम्ही त्या ठिकाणी काम करताय, तुमचा त्या ठिकाणचा अभ्यास आहे, तुम्ही त्या ठिकाणी अहवाल जे आहे ते पाठवलेले आहेत. एकूणच जर पाहिलं तर सर्व काही गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये लक्षणं आढळली, तुम्ही डॉक्टरकडे जा, घरामध्ये बसू नका, अंगावर काढू नका, त्याच्यानंतर टेस्टिंग करा, या सर्व काही गोष्टी आहेत. मात्र लोक त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत आहेत का? यंत्रणा आपल्या परीनं काम करते, मात्र लोक त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत आहेत का स्पेसिफिकली अमरावतीमध्ये? आणि आता असं लक्षात आलं आहे की लोक आता स्वतःहून टेस्टिंगसाठी तयार होत आहेत. ही एक चांगली गोष्ट आमच्यासाठी आहे. चांगलं आहे. हो. सोबतच प्रशासनानं, कलेक्टर साहेबांनी काही सरांनी म्हटलं, पण त्यांनी आता एक आज संध्याकाळी 8 वाजतापासून ते सोमवारच्या सकाळपर्यंत एक जनता कर्फ्यू जो म्हणतो आपण तशा प्रकारच्या, ज्यामध्ये मॉल्स, नंतर तुमचं 144 कलम या सगळ्यांचा समावेश झालेला आहे. कदाचित त्याच्यामुळं काहीतरी आम्हाला थोडी राहत मिळेल असं वाटतं. सोबतच आम्ही आमच्या दृष्टीनं जे हाय पॉझिटिव्हिटी जे पॉकेट्स आहेत, जसं या महानगरामधले जे काही वार्ड्स आहेत, काही नंतर अचलपूर सिटी त्यातले काही एरिया आहे, या ठिकाणी आम्ही एक सरांनी म्हटल्याप्रमाणे मायक्रो कंटेनमेंट जे म्हणतो तशा प्रकारची कार्यवाही सुरू केली आहे. त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत जे काय आयला आणि सारीच्या रुग्णांचा शोध घेणं, घरोघरी जाऊन त्यांचं सर्व्हे करणं सुरू आहे. आमची जी डॉक्टर मंडळी आहे प्रायव्हेटची, आमची IM आहे, या सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊन त्यांच्याकडे जेवढे काही IL आणि सारीचे पेशंट येतात त्यांचा आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप पण तयार केलेला आहे. त्या माध्यमातून या सगळ्या पेशंटची टेस्टिंग, त्यात जर पॉझिटिव्ह असेल तर लगेच आमच्या हॉस्पिटलमध्ये भरती करणं, प्रायव्हेटमध्ये भरती करणं, ह्या सगळ्या कार्यवाही सुरू केलेल्या आहे. सोबतच आमची जे कर्मचारी घरोघरी जाऊन जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतात आहेत, त्याच्यानंतर जर होम आयसोलेशनमध्ये जे काही रुग्ण असतील
त्यांच्यावर एक पाळत ठेवले जाते. महानगरपालिकेमार्फत सुद्धा कलेक्टर साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही लागल्यास गरज पडली तर त्या घराला हे करा, म्हणजे पोस्टर लावा की इथे पॉझिटिव्ह पेशंट आहे. आणि बाकीच्यांना पण, कारण आता वेळ थोडीशी कठीण आहे आमच्यावर, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे. यामध्ये लोकांना त्रास व्हावा असा कुठलाही उद्देश नाही आहे. पण करोनावर जर नियंत्रण करायचं असेल, आजारावर जर नियंत्रण करायचं असेल तर प्रशासनाला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं, जी काही मधल्या काळामध्ये सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती आणि त्यामुळे बरेचसे जे काही कोविडमध्ये आम्ही जे कर्मचारी घेतले होते त्या कर्मचाऱ्यांना आम्ही कमी केलं होतं. पण मागच्या महिन्यापासून मग आम्हाला सगळी हॉस्पिटल सुरू करावं लागली आहेत. आम्ही सगळ्या CCC सुरू केले आहेत आणि आजच्या मितीला आमच्या जे काही आमचं मेन हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटल, त्या ठिकाणी 250 जवळपास पेशंट आहे. तिथे आम्ही स्टाफ घेतलेला आहे. एक जे महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याला फॅटॅलिटी रेट, केस फॅटॅलिटी रेट जो म्हणतो तो नियंत्रणात ठेवण्यासाठी साळुंखे सर पण येऊन गेले आणि आमचे रेग्युलर जे आमचे तज्ज्ञ आहेत, मग ते मेडिकल कॉलेजमधले असतील, नागपूर मेडिकल कॉलेजचे, त्यांच्या संपर्कात राहून आम्ही एक डेथ ॲनालिसिस दर आठवड्याला एक असं करत आहोत, जेणेकरून जी काही ट्रीटमेंट आहे, जर रिसेंट काही आलं आहे तर ते सगळं आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. पण यामध्ये आता माझं या 1-2 दिवसात लक्षात आलं की ज्या ठिकाणी लोक तयार होत नव्हती टेस्टिंगसाठी ती आता आपणहून करायला येत आहेत. फक्त चिंता थोडी एकाच गोष्टीची आहे की जे टेस्ट करून जातात त्यांनी घरात विलगीकरण कक्षात म्हणा किंवा ज्याला आपण क्वारंटाईन म्हणू असं जर वागलं आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर जर ठेवलं तर नक्कीच या समस्येवर आपल्याला मात करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही आता जास्त ट्रेस करतो तो आपलं जे काही इन्फॉर्मेशन आणि हे आहे सगळं एज्युकेशन, कम्युनिकेशन आणि BCC यावर भर देतो आहे. सगळीकडे म्हणजे आमच्या माध्यमातून असेल, सगळ्या आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असेल, प्रत्येकाला हे सांगणं सुरू आहे. पण आपण जे सगळ्या जिल्ह्यात, राज्यात, काही देशात पाहतो आहे, लोकांमध्ये अजूनही एक जी बेफिकिरीपणा आहे. कदाचित आता जेव्हा खरे आकडे समोर येतील कदाचित डेथ व्हायला नको, पण काही अनअवॉइडेबल डेथ राहतील आणि त्याच्यामुळं कदाचित एक भीती जरी नसली तरी कुठेतरी एक वातावरण निर्मिती व्हावी आणि कोरोनाविषयी त्यांच्या मनात जागरूकता यावी अशी एक अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. बरोबर आहे निकम सर, तुम्ही या ठिकाणी म्हणताय तो मुद्दा महत्त्वाचा आहे. कोरोनाला घाबरायचं नाहीये, मात्र काळजी मात्र पुरेपूर या ठिकाणी घ्यायची आहे. ती तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. मला साळुंखे सरांकडे जायचं आहे. साळुंखे सर, तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की औरंगाबाद ते नागपूर हा स्ट्रेच असा असू शकतो, तर हे कशा पद्धतीनं पसरू शकतं, ही काय भीती आहे नेमकी? कारण लोकांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. नाही, त्याचं मी म्हटल्याप्रमाणे याच्या अगोदरही बोललो होतो मी की लोकांच्या मधलं जे चलनवलन आहे, लोकांच्या मधली जी एजा आहे, ही एजा आता आपण ती काही इंटरप्ट केलेली नाही आणि ती करवही नाही आहे. आता या म्हणजे ट्रेन्स आहेत, आपल्या बसेस आहेत, खाजगी गाड्या आहेत, यातून लोक वेगवेगळ्या कारणानिमित्तानं मुंबईला जातात, पुण्याला येतात. याच्यामुळं एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत किंवा एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्यापर्यंत हा कोरोनाचा प्रसार व्हायला फार वेळ लागणार नाही आहे आणि ते एक महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणून या बेल्टमधनं मुंबईपर्यंत आणि इव्हेंच्युअली संपूर्ण देशापर्यंत जायला फार प्रतिबंध आपण जर केला नाही तर संपूर्ण देशामध्ये याचा फैलाव होऊ शकतो. पण सुदैवानं मगाशी जी आपली चर्चा झाली की हा जो काही स्ट्रेन सध्या आहे त्याचं कन्फर्मेशन एक झालं की हा मगाशी आपण हे इंडिजिनस स्ट्रेन आहे, हा काय साऊथ आफ्रिकेतनं किंवा हा तुमच्या ब्राझीलमधनं आलेला आज तरी वाटत नाहीये. पण इंडिजिनस स्ट्रेनमध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. कुठलाही व्हायरस, मी व्हायरोलॉजिस्ट नाही आहे पण व्हायरोलॉजिस्ट सांगतील की त्यात बदल होऊ शकतात, त्याची आपल्याला खात्री केली पाहिजे. मला फक्त एक मुद्दा डॉक्टर शशांक जोशींनी जो सांगितला की या वॅक्सिनचा आपण पूर्ण अजून अभ्यास केलेला नाही आहे. मला मान्य आहे की आपण इमर्जन्सी अप्रुव्हलवरती हे वॅक्सिन हे 2 कंपन्यांचं वापरतोय, पण हे इमर्जन्सी अप्रुव्हल घेऊन आपण 1 कोटी लोकांना दिलंय ना. या 1 कोटी लोकांच्याकडनं आलेली इन्फॉर्मेशन ही आज केंद्र सरकारच्या त्या ॲपमध्ये आहे. किती लोकांना अनटोवर्ड इन्सिडेन्सेस झालेत, किती लोकांना सिव्हिअर झाले, माइल्ड झाले. एकही केस ही कोविडचं व्हॅक्सिन दिलं आणि त्यामुळे मृत्यू झाला असा कन्फर्म्ड केस आजही नाही आहे. मग जर 1 कोटी लोकांच्या मध्ये तुमच्याकडे असा सिरियस ॲडव्हर्स इव्हेंट नाही
तर मग सर्वसामान्य लोकांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना इमिजिएटली जे विलिंग आहेत, जिथं सिस्टीम जबाबदारी घेते, जिथं प्रायव्हेट सेक्टर सुद्धा बरोबर आहे आणि जिथं तुम्ही मॉनिटर करू शकता, आय जस्ट डोंट अंडरस्टँड की का नाही करत आपण हे? आपण लोकांचे जीव वाचवू शकतो. माझा परत परत आग्रह असा आहे की या इंटरव्हेन्शनमुळे, या केवळ ॲपच्या काय इनएफिशियन्सीमुळे काही हजार लोकांना, लाखो लोकांना जे इंटरव्हेन्शन आपण प्रायमरी केअरचं देऊ शकतो ते द्यायला आपण डिनाय करतो. हे ॲज अन एपिडेमॉलॉजिस्ट, ॲज अ पब्लिक हेल्थ पर्सन 48 वर्षे हेच व्यवसाय करतो मी, मला हे पटत नाही आहे. आणि शशांक म्हणाला तसं की ज्या प्रेग्नेंट विमेन आहेत त्या कोविडसाठी ॲज सच हाय रिस्कमध्ये येत नाही आहेत अनलेस दे हॅव कोमॉर्बिडिटीज. पण व्हायरल डिसीजमध्ये आम्ही आता H1N1चं डॉक्टर जोशीसुद्धा आमचा जो एक टास्क फोर्स आहे त्याच्यात आपण चर्चाही करतो की H1N1मध्ये सुद्धा आपण सुरुवातीला जे वॅक्सिन ज्यांना द्यायचा असा जो ग्रुप घेतला होता महाराष्ट्रात, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे देशामध्ये, आय एम व्हेरी प्राऊड टू से, संपूर्ण देशात H1N1 वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये स्टेट पॉलिसी करणारे एकमेव राज्य आहे. त्यात सुरुवातीला जे हायरिस्क कॅटेगरी आपण घेतले होते त्यात प्रेग्नेंट वुमेनसुद्धा आपण घेतलं होतं. मला मान्य आहे की आज कोविडमध्ये लहान मुलं आणि गर्भवती माता यांचं संख्या खूप कमी आहे. आय होप परमेश्वर कृपेने ती तशीच राहावं, परंतु त्यांना जर आपण अधिक प्रोटेक्शन देऊ शकलो तर ते चांगलंच राहील. धन्यवाद. मला डॉक्टर तृप्ती गिलाडा यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर तृप्ती, इंडिजिनियस स्ट्रेन जो आहे तो किती घातक ठरू शकतो? आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की कोणता पण व्हायरस असतो त्याचं नॅचरल प्रोसेस आहे किंवा आहे की ते म्युटेट होत राहतात किंवा त्यांच्या जेनेटिक मध्ये बदल होत राहतात. असे हजारो म्युटेशन झाले आहेत, पण प्रत्येक म्युटेशनचा व्हायरसवर काही जास्त परिणाम होत नाही. कधी कधी एखादा म्युटेशन असा असतो की संक्रमण जास्त होतो किंवा सिरियस जास्त होतो आजार. आतापर्यंत असं नाही डॉक्युमेंट झालंय की जे सध्या जे म्युटेशन आपल्याला दिसतोय, जे इंडिजिनस म्युटेशन आहे ते जास्त डेंजरस आहे किंवा जास्त संक्रमण होणार आहे असं आपल्याला सध्या काही असं डॉक्युमेंट झालेलं नाही आहे. तर ते काही पण असू द्या, ते म्युटेशन कसं पण असू द्या, आपल्याला हे लक्षात ठेवायचं की म्युटेशन कधी पण होऊ शकतो. आज नाही उद्या कधीतरी होणारच हा म्युटेशन. पण जे आपले प्रायमरी प्रिव्हेंटिव्ह मोडॅलिटीज आहे, मास्किंग, हँड हायजीन आहे, ते आपण वापरले तर कोणता पण म्युटेशन असला तरी पण आपण वाचू शकतो. आणि मला जे एक दुसरं गोष्ट वॅक्सिन बद्दल बोलायची आहे, आपल्याकडे 2 वॅक्सिन आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. कोविशिल्डचे फेज 3 क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत. ते इंडियामध्ये नाहीत, पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेकाचे 24,000 लोकांमध्ये क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत. आणि जेवढे वॅक्सिन होते किंवा ज्यांना वॅक्सिन मिळालं त्या सर्व लोकांमध्ये एक पण सिरियस कोविड इन्फेक्शन आणि एक पण मृत्यू झालेली नाही. आणि हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे आपल्याला लोकांना सांगायला पाहिजे की वॅक्सिन इज सेफ आणि वॅक्सिनचा इफेक्ट खूप चांगला आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला चान्स भेटतात तेव्हा वॅक्सिन घ्या. बरोबर आहे. वॅक्सिनचा मुद्दा जो तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे ना, की वॅक्सिन ही आपल्यासाठी आलेली आहे, वॅक्सिन हे घेतलंच पाहिजे. ज्यांना मेसेजेस येतात त्यांनी स्वतः जाऊन वॅक्सिन घेतलं पाहिजे जेणेकरून आपण सुरक्षित राहू. तर या मुद्द्याच्या नंतर मला पुन्हा एकदा तात्याराव लहाने यांच्याकडे जायचं आहे. विविध मुद्दे आहेत की न्यूट्रिशनचा मुद्दा आहे, आता सेफ्टी, सिक्युरिटी, स्वच्छता, हे सर्व काही जनरल मुद्दे आहेत. मात्र याच मुद्द्यांवर जे माझ्या मनाला भेडसावणारे प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला भेडसावणारे प्रश्न आहेत, कारण मी सातत्यानं फेसबुक लाईव्ह करत असताना पुन्हा प्रश्न विचारला जातो की पुन्हा कोविड होणार नाही का, मग आता काय खबरदारी घेतली पाहिजे, मग आता आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करणं सोडून द्यायचं का, आम्ही मास्क वापरतोय तरीसुद्धा आम्हाला लागण होणार का, असे अनेक प्रश्न आहेत. छोटे छोटे प्रश्न तुम्हाला कदाचित बालिश वाटतील, मात्र मला ते वाटत नाही, ते महत्त्वाचे वाटतात. तर या मुद्द्यांवरूनच आपल्याला पुढची चर्चा करायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा आणि गेल्या 2 तासांपासून आपण कोरोना परिषद ही कंडक्ट करतोय आणि याच्यामध्ये आपण जे छोटे मोठे प्रश्न आहेत, सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग, त्या अनुषंगाने चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर प्राप्ती आहेत आपल्यासोबत. डॉक्टर, म्हणजे ज्या वेळेला कोरोना सुरू झालेला होता त्यावेळेला एकच गोष्ट सातत्यानं मनामध्ये बिंबवली गेली होती, ती म्हणजे तुमची इम्युनिटी वाढवा. आणि लोकांनी हर तऱ्हेचे त्या ठिकाणी प्रयोग करून पाहिलेले आहेत. म्हणजे घरामध्ये कोणी आजीच्या बटव्यातला निघालेला एखादी नुस्खा, काढा, त्याच्यानंतर इम्युनिटी वाढवण्यासाठी बाहेर बाजारामध्ये काही प्रोडक्ट मिळत आहेत का ते घेऊन येणं. तर आत्ताची ही स्थिती आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी लोकांची सुरू असलेली ही धडपड,
काय योग्य आहे? म्हणजे प्रत्येक वयोगटानुसार इम्युनिटी वाढवणं, त्याला एक वेगवेगळी मात्रा जी आहे ती काम करत असते. मग आत्ताच्या स्थितीमध्ये प्रत्येक वयोगटामधल्या लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे इम्युनिटी वाढवण्यासाठी? हे बघा, हे जे बाहेर मार्केटमध्ये जे प्रोडक्ट मिळतात आणि आपण जे घरी करतोय ते तुळशीचं पाणी घ्या, गरम पाणी घ्या, त्यांनी लगेच तुमची इम्युनिटी वाढत नाही आणि त्याच्यानी तुम्हाला कोरोनाशी 100% प्रोटेक्शन आहे ते पण नाही आहे. तर आपण जे म्हणतो की गळ्यात घसघस झालं आणि तुम्ही गरम पाणीचं गुळणे करा, त्याच्याने तुम्हाला तेवढं तात्पुरतं ते कमी होईल, पण हे नाही आहे की त्याच्यानंतर मला कोरोना होणार नाही. तर आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कोरोनाकडून 3च आपले जे आहे ना ते आपलं करायचं आहे: मास्क, हात धुवायचं आणि सोशल डिस्टन्सिंग. तर किती जे बाहेर प्रकार मिळतात आहे वेगवेगळे, त्यांनी तुमचं लगेच इम्युनिटी वाढणार नाही आणि ते कोरोनाशी तुम्हाला वाचवणार नाही आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं स्टीम घ्या, आणि स्टीमचे कोरोनाशी किती वाचले ते तर मला माहीत नाही, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये बर्न्सचे केसेस खूप वाढलेले. अरे बापरे. कारण की स्टीम घेतल्याने लोकांनी काळजी घेतली नाही आणि बर्न झाले लोकांना. तसंच ते म्हणतात तुम्ही काला मसाल्याचा काढा घ्या, तर त्याच्याने तुमची ॲसिडिटी खरंच वाढेल, पण बाकी कोरोनाशी तुम्हाला किती सांभाळायला मिळणार ते आपल्याला माहिती म्हणजे नाही. ज्यांना गरम पाणी पिण्याची सवय नाही त्यांनी अचानक गरम पाणी प्यायला सुरुवात केलं, त्याच्यामुळे काही वेगळे प्रकार घडले, असं झालंय? आता हे तर असं नवीन काहीतरी होत आहे लोकांमध्ये, कारण की मार्केटमध्ये पण जे काय मिळतंय आपल्याला आयुर्वेदिकच्या नावाने, दुसऱ्या वेगळ्या नावाने, ते आपल्याला माहित नाहीये आणि काही टेस्टिंग झालेली नाहीये त्याच्यावर. ते असंच सगळे समयानुसार सगळे बघतात की अच्छा हे घेतात आहे लोक, चला आपण हे विकूया, तसं झालंय ते. तर त्याच्यावर काही हे नाही आहे की हे घेतलं की आणि कोरोना होणार नाही, असं काहीच प्रूव्हन नाही. आणि त्याच्याने काही म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी आहार महत्वाचा. हो, ते न्यूट्रिशन सगळ्या जे आपले इन्फेक्शन असतात ना त्याच्यामध्ये असतं की तुमची इम्युनिटी चांगली असली तर तुम्हाला जर आजार झाला तरी तो माइल्ड होईल. तर ते फक्त कोरोनासाठी नाही आहे, ते बाकी याच्यासाठी पण आहे. जर असं आपण म्हणतो की तुम्ही घरचं खा, म्हणजे त्याच्यामुळे जे बाकीचे टायफॉइड होतात, कॉलेरा होतात ते कमी होईल. आणि ते आपल्याला बघायला पण दिसलं, कारण की जेव्हा लॉकडाऊन होतं लोकांनी बाहेरचं जेवण केलंच नाहीये, घरी खात होते लोक. बरोबर. तर ते आजार, ऍसिडिटीचा आजार, लोकांना जे पोट खराब होतं ते आजार, ते खूप कमी झालेले तेव्हा. पण लहाने सर, म्हणजे या लॉकडाऊनच्या आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये 8-9 महिन्यामध्ये लोकांनी घरचं खाणं, म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं, सगळेजण घरामध्ये हे करत होते. म्हणजे वडापाव खाणारा माणूस सुद्धा घरामध्ये वडे बनवून खात होता. म्हणजे हे चित्र पाहायला मिळालेलं आहे. आता अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा तेच बेके सुरू झालंय. रस्त्यावरचं खाणं वाढलेलं आहे. हे घातक ठरेल का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरामधला एसी. किटाणू जे आहेत बाहेरचे घरामध्ये येणं, घरामध्ये हवा जी आहे ती सर्क्युलेशनमध्ये नसणं, हे किती घातक ठरू शकतं सध्याच्या परिस्थितीमध्ये? नाही, आता आपण पाहतोय की 10 महिने घरामध्ये खाल्ल्यानंतर आता प्रत्येकालाच बाहेर जाऊन खायचं आहे. त्यांची काही चूक नाही आहे. म्हणजे आपण हे म्हणूया की ही ह्युमन टेंडन्सी आहे. पण बाहेर जाऊन खात असताना तिथे किती लोक आहेत, तर तिथे आपण मास्क काढून खातोय. बाहेर खाणं चुकीचं नाही, पण बाहेर जाऊन खात असताना त्याची मास्क आपण काढतो, तर त्यावेळेस इतर लोकांच्या मास्क काढलेल्या असतात. अशा वेळेस खाणं आपण जेवण करत असताना बराच वेळ एकत्र राहिलो, असं म्हटलं जातं की आपण एक 45 मिनिट एकत्र असू तर आपल्याला त्यांचा पुढच्याचा संसर्ग होऊ शकतो, किंवा त्यातच मध्ये त्यांना खोकला आला किंवा शिंक आली तर ताबडतोब संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जाऊन खात असताना ते किती स्वच्छ बनवलं आहे, त्यांनी किती त्याच्या प्रिकॉशन घेतल्यात, त्याच्यामध्ये की जंतू संसर्ग होऊ नये याची किती काळजी घेतली आहे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आजही सांगेल की जोपर्यंत हा आपल्याकडे करोना आहे तोपर्यंत थोडंसं बाहेर जाऊन खाणं टाळावं. आणि समजा खायचंच असेल तर तिथून घेऊन जिथं कमी लोक आहेत अशा ठिकाणी उभं राहून खावं, ज्याच्यामुळं आपला संसर्ग होणार नाही. तो टाळणं गरजेचं आहे आणि ते करणं शक्य आहे, असं काही कठीण नाही. दुसरा प्रश्न एसीचा. आपण घरामध्ये जे एसी लावतो तर या एसीला फिल्टर असतो. एक साधी गोष्ट केली पाहिजे की 3 महिन्यानंतर त्याचा जो फिल्टर आहे तो घरच्या घरी जर स्वच्छ धुतला तर आपला त्याचा काही परिणाम होत नाही. पण आपण तो फिल्टर धुत नाही किंवा तो स्वच्छ करत नाही, त्यामुळे कधी कधी असा त्रास होऊ शकतो. पण एसीमुळे बाहेरचं इन्फेक्शन घरामध्ये येत नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, कारण एसीतनं व्हायरस घरात नक्की येत नाही. तर हा आपण मनातनं काढून टाका. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा तो विंडो एसी असू दे किंवा स्प्लिट एसी असू दे, तो नक्की लावता येतो आणि त्याच्यामुळे किंवा त्याच्या थंडीमुळे घरामध्ये व्हायरस वाढत नाही. तर ही जी लोकांच्या मनात भीती आहे की थंडी झाली की तो वाढतो, तसं नाही आहे. थंडी झाल्यानंतर आपल्याला जो घसा येतो,
इन्फ्लुएन्झा टाईप किंवा आपला घसा येतो, त्यावेळेस मग भीती वाटते की हा व्हायरस पण आपल्याला कॅच करेल इन्फेक्शन, म्हणून आपण थंड पदार्थ खाऊ नका किंवा AC लावू नका. हे याच्यासाठी म्हटलं की आपल्याला जो आहे तो आपला नेहमी होणारा आजार आहे तो होऊ नये, कारण ह्या आजारामध्ये हा अशा प्रकारचा आजार आपला होऊ शकतो. सर, आणखीन एक प्रश्न महत्त्वाचा, तो म्हणजे मुंबईमध्ये शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो लवकरच घेतला जाऊ शकतो अशी सुद्धा माहिती मिळते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? शाळा कॉलेजेस सुरू करावेत की करू नयेत? थांबावं थोडं, आणखीन वाट पाहावी? काय वाटतं? नाही, हे बघा, शाळा कॉलेजेस कसं आहे की आज आपण पाहतो, आपण मॉलमध्ये जा, हो, आपण टूर सेंटरला जा, आपण कुठे जा, आपण असं म्हणूया की ह्यांना मुलांचा आपण सांभाळ करतोय की मुलांना काही होऊ नये, पण तिथे आपले सगळे आईवडील मुलं घेऊन जात आहेत ना, हो, आहे का नाही? मग शाळेत जाण्यासाठीच का बंधन असावं? शाळा हे शिक्षणाचं जागा आहे. या ठिकाणी जर डिस्टन्सिंग पाळून मुलांना तिथे जर असं म्हणायचं की कोविड बिहेवियर हे करून सगळं मास्क लावून जर शिक्षण झालं तर शिक्षण उघडं करण्यासाठी काहीच हरकत नाही आहे. पण मला असं वाटतं की हे शिक्षणासाठी उघडावं आणि त्यांना शाळेमध्ये जाऊ द्यावं. सर्वसामान्य लोकांच्या, मुंबईकरांच्या मनामधल्या प्रश्नाचं खरं तर तुम्ही या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. कारण सातत्यानं ज्या वेळेला आम्ही बुलेटिन करत असतो त्याच्या अगोदर आम्ही एक फेसबुक लाईव्ह करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला सातत्याने प्रश्न विचारले जातात की सध्याची स्थिती ही आहे, शाळा कॉलेजेस केव्हा सुरू होणार, का हा निर्णय घेतला जातोय, कोरोनाची संख्या वाढतीये. तर मला असं वाटतं की या 2 तासाच्या चर्चासत्रामध्ये नवा स्ट्रेन, नवा संसर्ग नेमका काय आहे, कितपत पसरू शकतो, आपण काय काळजी घेतली पाहिजे, याला नेमकं कारण काय आहे, हा कोरोना संसर्ग का वाढतोय, याच्या अनुषंगानं आपण हे मंथन करण्याची, चर्चा करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पुरेपूर केलेला आहे. मला अपेक्षा आहे, मला आशा आहे की सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळाली असतीलच. या खरं तर कोरोना परिषदेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा एकदा या 2 तासामधल्या चर्चेचा सार एवढाच आहे, जे सर्व तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की खबरदारी घ्या, स्वतःपासून सुरक्षा जी आहे ती करायला घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, जे सरकारनं नियम घालून दिलेले आहेत, ज्या सूचना सरकार करतंय त्या सूचनांचं कृपया करून पालन करा. या कोरोना परिषदेमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मला सुद्धा आता इथून ही चर्चासत्र संपवल्यानंतर स्टुडिओच्या बाहेर जायचं आहे, नाहीतर तुम्ही असं म्हणाल की लोका शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः असे कोरडा पाषाण, तर तसं नाही आहे. तर ही चर्चा संपल्यानंतर मी स्टुडिओच्या बाहेर जात असताना मी माझा मास्क स्वतःसोबत ठेवलेला आहे, तो मास्क मी लावणार आणि मगच बाहेर पडणार. मी स्वतःची काळजी घेते, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. ABP माझा तुम्हाला हे आवाहन करताय. इथेच थांबूयात, पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.